नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज घरातल्या सगळ्यांना अगदी काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं, म्हणून सगळ्यांनी हॉटेलला जाण्याचा निर्णय घेतला। पण मी म्हटलं, घरच्या घरीच जर ढाबा स्टाईल अगदी मजेदार भाज्या आपण तयार करत असू तर हॉटेलला जाऊन नुसता खर्च कशासाठी करायचा। तर आज आपण अगदी मजेदार अशी ढाबा स्टाईल मटार मसाला म्हणजेच ग्रीन पीस मसाल्याची भाजी बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपी आणि चवीला जर म्हणाल तर अगदी पनीरच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल इतकी जबरदस्त बनून तयार होते। चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार अशा ढाबा स्टाईल ग्रीन पीस मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर अगदी जबरदस्त असा मजेदार ग्रीन पीस मसाला बनवण्याकरता सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। त्याबरोबरच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 काजू, 1 इंच आलं आणि 2 चमचे मगज आपल्याला घ्यायचं आहे। आता याची अगदी छानपैकी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। तर एका कढईमध्ये आपल्याला 4 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे। जिरे मोहरी तडतडली की आपण तयार केलेली पेस्ट कढईमध्ये घालणार आहोत। आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला 7 ते 8 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे। कांदा परतताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी मीडियमच ठेवायची आहे, कारण जर तुम्ही हाय फ्लेमवर कांदा परतला तर भाजीला थोडासा कडवटपणा येण्याची शक्यता असते। त्यामुळे कांदा परतताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियमच ठेवायची आहे। तर या ठिकाणी 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कांद्याला अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे। तर आता या स्टेजला मी 4 टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहे। टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपल्याला 10 ते 12 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे। 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली टोमॅटोची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे। आता या स्टेजला मी 1 ते 1.5 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कसुरी मेथी, त्याबरोबरच अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला कढईमध्ये घालणार आहे। मसाले घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे। पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंग अगदी छानपैकी खुलून येतो। आता हे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत। मसाले या ठिकाणी अगदी छानपैकी परतल्या गेलेले आहेत। तर आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसे ढाबा स्टाईल टेक्स्चर या ठिकाणी आलेलं आहे। तर आता या स्टेजला मी ग्रेव्हीमध्ये 1 ते 1.5 कप मटार घालणार आहे। मटार घातल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही एकदा छानपणे मिक्स करून घ्यायची आहे। मटार आपल्याला व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत। मटार ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले की यामध्ये मी 1 कप गरम पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर आपण ही भाजी 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला अगदी छानसा रंग या ठिकाणी आलेला आहे। आता याला रॉयल टच देण्यासाठी मी यामध्ये 2 चमचे घरची साय घालणार आहे। तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घातलं तरी सुद्धा चालतं। तर या ठिकाणी क्रीम आपल्याला भाजीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। तर आपला परफेक्ट अगदी ढाबा स्टाईल ग्रीन पीस मसाला बनवून तयार आहे। तर जर आपण हॉटेलमध्ये ग्रीन पीस मसाला ऑर्डर केला तर मिनिमम 200 रुपये पर प्लेट आपण पे करतो। तर या ठिकाणी अगदी कमी खर्चात आपण 3 ते 4 प्लेट ग्रीन पीस मसाला घरच्या घरी बनवून तयार केलेला आहे। भाजीला आलेला रंग आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। तर अगदी ढाबा स्टाईल असा ग्रीन पीस मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आणि चवीचं जर म्हणाल तर भूक नसलेली व्यक्ती सुद्धा 2 पोळ्या सहजपणे खाऊन जाईल इतकी जबरदस्त चवीला ही भाजी तयार होते। चला तर मग मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा ग्रीन पीस मसाला घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।